हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवत आहोत बलून बाही ब्लाऊजची फुग्यांची बाही पण म्हणतो आणि बाही कट केलेली आहे। बघू शकता इथं 7 इंची घेतलेली आहे अस्तरची आणि आता 8 इंच हे घेतलेली आहे साडीतली बॉर्डर पट्टी आणि हे आहे मेन फॅब्रिक ते घेतलेलं आहे। आता आपण बघू इथं 8 इंची जी आपली अस्तरची बाही असते तिच्यापेक्षा 8 इंच आपण इथं एक्स्ट्रा घेतलेली आहे का की आपल्याला फुग्यांची बाही तयार करायची आहे। बघू शकता इथं तुम्ही 8 इंच आपल्या आवडीनुसार आपण 8 पण घेऊ शकतो 10 पण घेऊ शकतो। बघा इथं 8 इंच घेतलेली आहे आणि उंची 7.5 इंच घेतलेली आहे। आता इथं सरळ करून घ्यायचं अस्तर, हे बघा परत तिथं चेक करून घ्यायचं साडीतली बॉर्डर ते आणि अस्तरची घ्यायची जी आपण बाही कट करून घेतलेली आहे तिला मध्यभागी तिला मार्किंग करून घ्यायची आणि जे मेन फॅब्रिक आहे त्याला पण मध्यभागी मार्किंग करून घ्यायची आणि अस्तरवरती मेन फॅब्रिक ठेवून तिथं मध्यभागी आपण टाचपिन लावून घ्यायची आणि जे आपली हे आहे मेन फॅब्रिक तिथं 2.5 इंच कापड सरळ तिथं मार्किंग करून घ्यायची 2.5 इंचावरती 2.5 इंच नाही तर मग आपल्याला 4.5 इंच पण आपण तिथून अर्धा इंची प्लेट करू शकतो काय की आपल्या आवडीनुसार सुरुवातीपासून पण करू शकतो नाही तर मग 4.5 इंची या 4 इंचीवरती मार्किंग करून अर्धा इंची प्लेट आपण तिथं सुरुवात करूया। बघा अर्धा इंची प्लेट घेतलेली आहे आणि टोकदार वस्तूची सुई असते तिच्या अनुसार आपण प्लेट घ्यायची काय की ते कापड आत फोल्ड होते फिनिशिंग नाही आहे। अर्धा इंची बघत चेक करून सन्यानी मेन फॅब्रिक आणि अस्तर कापड मेन फॅब्रिक आणि अस्तर बघा फोल्ड करून व्यवस्थित काय की ते खालचं कापड क्रॉस जातं आणि हे सिल्की कापड म्हणून अर्धा इंची प्लेट घेताना खालचं अस्तर आणि मेन फॅब्रिक चेक करत अर्धा इंचीच घ्यायची। आपल्या आवडीनुसार आपण अर्धा इंची पण घेऊ शकतो, पाऊण इंची पण घेऊ शकतो, यात 1 इंची पण प्लेट इथं घेऊ शकतो काय कापड तिला एक्स्ट्रा लागतं। हे आपण 16 इंची घेतलेलं आहे म्हणून इथं अर्धा इंची प्लेट आणि जे शेवटची राहिलेली 4 इंची सरळ कापड तिथं सिलाई मारून शेवटपर्यंत बघू शकता इथं तुम्ही चेक करून घ्यायचं आणि जे आपण खालच्या बाजूला प्लेट घेतलेली आहे आता वर सरळ करून वरच्या बाजूला आपण 4.5 इंची सरळ मारू सिलाई आणि मग तिथून पाऊण इंची घ्यायची काही खालती आपण अर्धा इंची प्लेट घेतलेली आहे तर वर पाऊण इंची प्लेट घ्यायची म्हणजे अर्ध्यापेक्षा पाऊण इंची बारीक प्लेट घ्यायची आणि हे सरळ घेतली आहे तर तिच्या उलट बाजूने वरती प्लेट घ्यायची कारण की ते फुगीर दिसतं कापड प्लेटनं फुगीर दिसते असं चपट होत नाही म्हणून अर्धा इंची कापड एक्स्ट्रा घ्यायचं कारण की ते फुगीर येतं आणि पाऊण इंचीच प्लेट घ्यायची तिथं म्हणजे मध्यभागून स्टार्ट करायचं खालती 4 इंच सोडले तर वरती बी 4.5 इंच सोडायचं तिथून पाऊण इंची घ्यायचं आणि एक गोष्ट तिथं आपली जी पुढची आहे कटिंग ते राऊंड असते बाहीची काय की खोल असते ती राऊंड घेतो आपण तिथं 1.5 इंची कापड आपण एक्स्ट्रा घेतो म्हणजे उंचीला घेतलेलं आहे तर जे मागची बाजू आहे ते राऊंड असते तिथं बरोबर येतं आणि जी पुढची बाजू आहे तिथं जोड येतो तिथं चेक करताना खालचं अस्तर आणि मेन फॅब्रिक चेक करून तिथं पाऊण इंची व्यवस्थित प्लेट घ्यायचं नाही तर खालचं कापड सुटून जाणार अस्तर आणि इथं पण वरच्या बाजूला 4 इंच सरळ कापड राहू द्यायचं आणि मग तिथून प्लेट घेऊन चेक करत दोघी बाजूला टिप मारल्यानंतर बघू शकता इथे हे एक्स्ट्रा कापड आहे 1.5 इंची ते व्यवस्थित जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं। इथं पण टर्नवरती असतं साईडला पण असतं व्यवस्थित कट करून तुम्ही बघू शकता इथं प्लेट किती छान आलेलं आहे। याच्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि हे बघू शकता इथं आता खालची बॉर्डर आहे अस्तर मेन फॅब्रिक ते आपण राणी कलरचं आहे साडीतलीच बॉर्डर आहे ती तिथं बघू शकता। आता इथं 3 इंची घेतलेली आहे आपल्याला 1.5 इंचीची पट्टी लावायची आहे आणि तिथं आपण अस्तरची 1.5 इंचीची घ्यायची आणि जे मेन फॅब्रिक आहे ते 3 इंची घ्यायची म्हणजे ते फोल्ड करताना एक अर्धा इंची आत जाणार तर 1.25 इंची या 1.5 इंची वरती पट्टी येणार। आता इथं चेक करून सन्यानी व्यवस्थित सिलाई मारून घ्यायची मेन फॅब्रिक आणि अस्तर दोघंही व्यवस्थित जोडून घ्यायचं त्याला आणि बघू शकता आता इथं असे राऊंड होते ती मग याला पण वरती दाब सिलाई मारून घ्यायची कारण की आपल्याला पट्टी फोल्ड करताना प्रॉब्लेम येत नाही। आता बघू शकता इथं
तुम्ही मागची बाजू, पुढची बाजू. आता इथं फोल्ड करून बघा. हे बघा इथं 1.5 इंची या 1.25 इंची आपल्याला हवी तशी आपण इथं बारीक पट्टी फोल्ड करून घ्यायची. आता इथं टाचपिन लावून घ्यायची. बघा ते फोल्ड करताना ते प्रॉब्लेम येतो, म्हणून आधी फिनिशिंगसाठी टाचपिन लावून घ्यायची दोघंही बाजूला आणि मध्यभागी पण आणि इथं कॉर्नरला पण. काय की ते कापड असं सिल्की असते. आपण जर सरळ आपल्याला इथं पट्टी फोल्ड करायची आहे तर त्याचे राऊंड राऊंड गोळा होते. मग बघू शकता इथं पण टाचपिन लावून घ्यायची. व्यवस्थित टाचपिन लावून झाल्यानंतर आता आपल्याला इथं सिलाई मारून घ्यायची. बघू शकता छान झाली. प्लेट पण चेक करून घ्यायचं. आता इथं बारीक सिलाई मारून घ्यायची. एक टाचपिन काढून घ्यायची आधी. मग बारीक सिलाई आणि बोटाच्या सहाय्याने प्रेस करताना तिथं बारीक सिलाई मारून घ्यायची. अशी आपण ब्रॉकेटची पण बाही करू शकतो. या आपले काठपदराची जी ब्लाऊज असतात त्याला पण आपण डिझाईन करू शकतो वेगळी बाहीची. आपल्याला हवी तशी करू शकतो. 3.5 इंची पण करू शकतो आपण उंचीला. आता इथं परत एक वेळा सिलाई 1.25 इंचीवर मारून घ्यायची. का की ते फिनिशिंगनी कापडात दाबले जाते छान दिसतं. आधी एक्स्ट्रा इथे कट करून घ्यायचं. बघू शकता इथे किती छान बल्लून बाही पण म्हणू शकतो याला. फुगेरची पण बाही म्हणू शकतो. छान तयार झालेली आहे. बघा किती छान तयार झालेली आहे इथं. आता आपण याला जॉईन करून बघूया. आता जे ब्लाऊज आहे ब्लाऊजला अटॅच करून दाखवतो. बघू शकता छान. आणि हे कापड सॉफ्ट आहे. सॉफ्ट म्हणून ते फुगीर असतं. काय काय असं चपट जातं कापड, त्याचे छान दिसत आहे. आता इथं मेन ब्लाऊजला अटॅच करून घ्यायची. बघा खालचं जे आपण प्लेट घेतलेली आहे ते फोल्ड होते आत, तर ते चेक करून सगळ्यांनी वर आपली जी बाही लावायची आपल्याला ते वर करून खालचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज ते प्लेट चेक करताना लावायचं. नाही तर फोल्ड होऊन ते फिनिशिंग नाही दिसत आणि आत फोल्ड होऊन जाते. आता इथं जे जिथं मेन लावायचं आहे तिथे चेक करून लावायची आणि शेवटची ओढून पण लावू शकतो आपण. बघा इथे किती छान तयार झालेली आहे. छान दिसतं हे फुगीर बाही. माझ्या चॅनल नवीन आहात तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. असेच मी वेगळे बाह्यांची डिझाईन, ब्लाऊजची डिझाईन टाकणार आहे. तुम्ही बघत राहा.